नमस्कार. आज तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आज मी तुम्हाला सर्वांना फ्रेंच फ्राईज दाखवणार आहे, जे सर्वांना आवडतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडतात. अगदी आवडीने खाणारा पदार्थ सर्वांचा हा फ्रेंच फ्राईज. हे अगदी मी तुम्हाला आज हे कुरकुरीत आणि छान बनवून दाखवणार आहे. ते कसे? इथे मी 2 मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले, वरची साली पूर्णपणे काढून घेतली. मोठ्या साईजचे बटाटे घेऊन हे चौकोटी आकारामध्ये आपण मोठा बटाटा कट करून घ्यायचा अगोदर. पूर्ण असा पूर्ण दोन्ही साईडचे वरचा खालच्या साईडचे कट करून नंतर त्याचे स्क्वेअरमध्ये चौकोटी आकारामध्ये लांबट असे तुकडे करून घ्यायचे. आपण असे सर्व कट करून आपण इथे घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही एकसारखे असे मी कट करून घेतलेले. अगदी मुलं सुद्धा आवडीने खातात हे फ्रेंच फ्राईज. त्यानंतर इथे मी 2 ते 3 पाण्याने धुवून त्यातला पूर्ण स्टार्च काढून टाकलेला आहे आणि स्वच्छ धुवून हे नंतर तुरटीच्या पाण्यामध्ये मी हे ठेवलेले आहे. तुरटीचं थंड पाणी केलं होतं अगोदर. थंड पाण्यामध्ये ठेवून हे कपड्यावर आपण इथे सुकायला ठेवले 10 ते 15 मिनिटं. ते सुकून कोरडे झालेले आहे. त्यानंतर यावर मी कॉर्नफ्लॉवर घातला आणि छान मिक्स करून घ्यायचं. हे सर्व अशा रीतीने आपण हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण हे छान कडक गरम तेलामध्ये तळायला घ्यायचे. अगदी क्रिस्पी होईपर्यंत, ब्राऊन रंग येईपर्यंत, गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्या बटाट्याला हे छान तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता कसा हा गोल्डन रंगावर मी छान तळून घेतलेले हे फ्रेंच फ्राईज. अशा रीतीने हे रेडी झालेले. अगदी झटपट आणि मुलांना आवडेल असा हा पदार्थ फ्रेंच फ्राईज, जे आपण कॅफेमध्ये वगैरे खातो त्याचप्रमाणे हे क्रिस्पी झालेले छान. त्यावर तुम्ही आवडीनुसार पेरी पेरी मसाला किंवा मग चाट मसाला वगैरे काळी मिरी पावडर घालून खाऊ शकतात सॉस बरोबर. अशा रीतीने हे क्रिस्पी फ्रेंच फ्राईज तयार आहे. सो तुम्ही करून बघा. अगदी सर्वांना आवडेल अशा पद्धतीने.